दंड प्रणाम. मायबापू, भट्टोबास म्हणजे आपले प्रथम आचार्य नागदेवाचार्य हे पाथरी तालुका जिल्हा परभणी निंबा या गावी 16 वर्षे राहिले. तर 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक शिष्यवर्ग येऊन मिळाले. त्यापैकी एक दाम्पत्य होतं, हिरायसा आणि पंडित बास. हे दोघंजण होते. तर ती वय झालं 50-55 वय झालं, मुलं मोठायला झाली. मग हिरायसाला आणि पंडित बास अतिशय सुंदर विद्वान होते. हिरायसा मी असतानाच विद्वान, पण श्रद्धाळू होत्या. धर्मावर त्याची दृढ श्रद्धा होती आणि त्यांना भट्टोबासाचा उपदेश होता. आणि मग हिरायसा एक दिवशी त्याच्या आपल्या पत्नीला म्हणल्या, हिरायसे पंडितवासाची स्त्री तथा त्या दोघा भट्टोबासाने श्रवण, त्यांना दोघाला बी भट्टोबासानं उपदेश दिलेला होता. एक दिवस हिरायशी पंडिता ते म्हटले, पंडितो तुम्ही भिक्षा करा का मज करू द्या. ते म्हणली, नवऱ्याला म्हणली की तुम्ही जा नाही तर मी जाते. तर तुम्ही भिक्षा करा जाऊन, नाही तर मी जाते. दोघं घरी राहून काय करावं. तर ती म्हटले तुम्ही करा. मग ते पंडितदास म्हणले तुम्हीच जा, मी नाही का, तर मी पुत्राचा विवाह करीन मग भिक्षा करीन. मी आधी मुलाचं लग्न करतो आणि पुन्हा येतो भिक्षा करायला, तो अनुसरायला, तुम्ही जा. मग हिरायचे भट्टोबासाच्या आधी भिक्षा केली आणि भट्टोबासाच्या सन्निधानी राहू लागले. आता बरेच दिवस झाले. त्या म्हणजे मुलाचं लग्न केलं, मुलाला लेकरू बी झालं, पण तरी हा पंडित बास घरातून काही निघायला तयार नाही. मग ह्या बाईनं विचार केला आणि एक दिवशी एक माणूस केला रोजानं, त्याच्याजवळ एक चिठ्ठी लिहून दिली. आणि मग ते चिठ्ठी लिहून दिल्यावर तिला त्या चिठ्ठीत लिहिलं की पंडितो, आजवर तुम्ही घराची खीर खाल्ली, ज्या चुलीची खीर खाल्ली त्या चुलीचे काय राग खायची का तुम्हाला. आणि ते विद्वान होते, ओळखून गेले आणि मग ते इकडं आले लिंब्याला आणि अनुसरले. तोच वृत्तांत मी तुम्हाला सांगतो. पंडित बाशी पूर्वी हिरायसा ते म्हटले होते, हिरायसाला पत्नीला म्हणले होते की तुम्ही जा अनुसारा, मी पुत्राचा विवाह करीन मग येईल. मग हिरायशी आली, अनुसरली. ती आली, ती बिचारी तिनं घर सोडून दिलं, आसक्ती सोडली आणि आली, अनुसरली. तीही मागा पुत्रा विवाह केला आणि त्या पंडित बासानं नंतर मुलाचा विवाह केला आणि मागोते घरी राहिलेच होते आणि पुन्हा घरून काही निघायला तयार नाही, घरीच राहिलेच होते. मग एक वेळ हिरायशी पंडिताशी सांगून पाठवले. मग एक माणूस पाठवला आणि काय म्हणली ती, जे पंडिता ते ऐसे म्हणावे, जी चोरीची खीर खाल्ली ती चोरीचे काय राग खाल का. म्हणजे जिथं तुम्ही सुख भोगलं तिथं काय आता दुःख भोगायचं का तुम्हाला. आणि झाडाखाली म्हणजे घरात मारण्यापेक्षा झाडाखाली येऊन मारा. ती म्हणली इकडे येऊन मारा, अनुसरण घेऊन मारा, घरी मरून काय फायदा आहे तुमचा. तर असं तिनं सांगितलं मायबाबा. आणि घरची काय राग खाल का त्या चुलीची. मग त्यांना बी ते समजून गेले, विद्वान होते आणि त्यांनी बी आसक्ती ती सोडून दिली घराची आणि ते निघाले. मग तेही जाऊन तैसेची सांगितली. आणि तो जे माणूस आहे त्यानं जसा हिरायसा माणसानं सांगितलं होतं तसं त्या पंडित बासाला सांगितलं. आणि पंडित बाशी म्हटले आता कोपली, आता ही रागावली म्हातारी, आता आपल्याला निघावं लागेल, आता निघायला लागेल. मग निघाले. मग येरीकडे भट्टोबाशी म्हटली आणि इकडं भट्टोबास भक्तजनासह बसलेले होते. सगळ्याला सांगितलं त्यांनी की आज कोणी विजनाला जाऊ नका, आज पंडित बास येत आहेत. आधी पंडित बासासमोर ते येत आहेत, त्याला आपल्याला समोर जावं लागेल, ते अभ्यागतवरती त्याला करावं लागेल, तर तुम्ही जाऊ नका कोणीच. आणि मग भट्टोबासा भिक्षुकासहित सामोरे गेले आणि मग ते आले तिकडून आणि भिक्षुक सहज सामोरे गेले. तो पहिल्याकडूनही पंडित आले, भेटी झाली, बिडारा आले
भोजना समय भटोबाशी म्हटले पंडितो या सांगते जेव. मग त्या आल्यानंतर संध्याकाळ झाली किंवा दुपार झाली असेल, दुपार आली असतील, तर ते म्हणले या जेवू आपण बरोबर. ते म्हणले नाही. ते म्हणले निवृत्ता सांगते प्रवर्ता जेवू नये. निवृत्त माणूस जो आहे त्याच्या संग संसारिकानं जेवू नये. भटोबाशी म्हटले तुम्ही म्हणत असं ते तैसे तुम्ही म्हणे बरोबर आहे तुमचं, परंतु परी जे होऊन आली ती त्याने येता येते. तुम्ही जे आता कशाला आले अनुसरायला आले ना, तर अनुसरणारच येतं. तुम्ही घरून निघले की तुमचं अनुसरण लेखी लागलं, तर तुम्ही जे होऊन आली ती तुम्ही म्हणतात तशीच तैशीची, पण जे म्हणून आली ती ते ते नाही आहे. तुम्ही जे अनुसरायचं म्हणून आले ना, त्यामुळं तुम्हाला आमच्याबरोबर जेवता येते. पंडित भाषे म्हटले ते होईल होईल त्यावेळी होईल, आजच थोडं झालं आहे, आताच थोडं झालं आहे. मग भटोबाशी म्हटले हे जे झालेच आता झालंच म्हणा, आता होणारच आहे. तर मग एकत्र जेवले. तेच दिवशी तिसरा प्रहरी भिक्षा केली. त्याच दिवशी तिसरा प्रहरी मग त्यांनी भिक्षा केली. बाबा असं भिक्षा आपल्या पंथामध्ये भिक्षा आणि अनुसरण असे दोन शब्द आलेले सातत्यानं. अनुसरण म्हणजे सर्वज्ञाच्या वेळी अनुसरण म्हणत असतात त्याला, पण नंतर मग भिक्षा म्हणण्याचा, कारण भिक्षा एकदा अनुसरण घेतलं खऱ्या माणसानं जो अनुसरला, तर त्याला आटन विजयन भिक्षा भोजन करावं लागते. म्हणजे विधी पाळावं लागतात, निषेध टाळावं लागतात, दोष चुकावं लागतात. तर विधी कोणते पाळायचे? नित्यविधी नैमित्तिक असे दोन विधी पाळायचे. तर नित्यमध्ये काय येतं आहे? नित्यमध्ये संग सांगात भेट शुश्रूषा स्मरण प्रसाद सेवा आणि निद्रा असे 7 विधी येतात. आणि नैमित्तिक विधीमध्ये सांगात भेट शुश्रूषा असे. आणि नित्यविधीमध्ये आटन विजयन भिक्षा भोजन स्मरण प्रसाद सेवा निद्रा असे 7 विधी येतात. आणि नैमित्तिक विधीमध्ये सांगात भेट आणि शुश्रूषा असे 4 विधी येतात. 7 आणि 4 11 विधी येतात. आणि विधी पाळायचे, निषेध टाळायचे. अनिष्ट अविधी हिंसा आणि धर्म हे निषेध टाळायचे. आणि क्रियाविधीचे दोष देहाविधीचे दोष हे दोष चुकवायचे. याप्रमाणे त्या अनुसरलेल्या माणसाला एवढी बंधनं आहेत, तर त्या बंधनात राहायला पाहिजे. आणि ज्यावेळेस मग आपण अनुसरू त्यावेळेस हे कार्य करायला लागू, त्यावेळेस मग आपला शब्दज्ञान चिरित होतं आहे. आणि शब्दज्ञान चिरित होतं आहे, आपल्याला स्मरण करता करता मृत्यू येतो. मग आपल्याला पुनसंबंधाला जन्म होतो आपला. आणि मग तिथून परमेश्वर काढून घेऊन जातात आणि आपला उद्धार करतात. याप्रमाणे मायबाबा हे अनुसरणाचं आहे. आणि ते पंडित बास अनुसरले, त्यांची पत्नी बी अनुसरली. आणि पहिल्यानं फारच चांगले लोक होते. ते बिचारे अनुसरले, खरे अनुसरलेले होते ते. आपलं अनुसरण्याचं काहीच खरं नाही. आपण घरीच राहतो हे बरोबर नाही. तर मायबाबा तर अनुसरायला पाहिजे. तर अनुसरलं की बाहेर निघायला पाहिजे, देशाच्या शेवटी झालं पाहिजे, झाडाच्या तळोटीला बसायला पाहिजे आणि तिथं स्मरण करायला पाहिजे. दुपार झाली की भिक्षाला जाणे, भिक्षा मागून आणणे आणि भिक्षाचंच खाणे. भिक्षा भोजनाव्यतिरिक्त आपण खाणं नाही, त्याला अनिष्ट म्हणतात. आणि जर आपण तसं वागलोत तर आपल्याला फार दिवस नाही, 2-4 वर्षातच परमेश्वराची प्राप्ती पुनसंबंध. परमेश्वर आपल्याला मृत्यू येतो आणि मृत्यू झाला की पुनसंबंधाच्या घरी जन्म होतो आपला. आणि निश्चितच परमेश्वर येऊन आपल्याला भेटतात. मायबाबा याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपण जसं हिरायसाचं पंडित बासानं ऐकलं त्याप्रमाणे आपण देखील एकमेकाचं ऐकलं पाहिजे, चांगल्या गोष्टी. आणि आपण त्याप्रमाणे कार्यवाही केली पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे, असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.